सभापती महोदय धन्यवाद। एक अत्यंत गंभीर विषय ज्याचे आश्वासन मागच्या अधिवेशनात माननीय गृहराज्यमंत्री यांना दिलं होतं। धुळे जिल्ह्यातील स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री हेमंत सुभाष पाटील यांच्या विविध तक्रारीच्या अनुषंगाने गेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात या सदनाचे सन्मान्य सदस्य चंद्रकांतदादा रघुवंशी यांनी उपस्थित केलेल्या लक्षवेधीस उत्तर देतेवेळी माननीय मंत्री यांनी संबंधित पोलीस निरीक्षक यांची धुळे जिल्ह्यातून तात्काळ इतर परिवेक्षात बदली करत त्यांची विभागीय चौकशी करण्याचे आदेश दिले होते। सदर अधिवेशन होऊन 4 महिने झाले तरी संबंधित पोलीस अधिकाऱ्यास अद्याप धुळे जिल्ह्यातून बदली केलेली नाही किंवा त्यांची विभागीय चौकशी सुद्धा सुरू केलेली नाही। परिणामी सदर अधिकाऱ्याने धुळे जिल्ह्यात आपल्या गैरकृत्यांनी हैदोस घातलेला असून त्याबाबतच्या तक्रार करणाऱ्या लोकप्रतिनिधींना देखील विविध गुन्ह्यात अडकवले। हेमंत सुभाष पाटील याला धुळे जिल्ह्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस निरीक्षक पदावर 2018 मध्ये रिक्त पदावर नियुक्ती देण्यात आली असून आज पावेतो 8 वर्ष झाले तरी हेमंत पाटील हे धुळे जिल्ह्यातच कार्यरत आहेत। तसेच पदोन्नतीपूर्वी देखील किमान 6 वर्षे हेमंत पाटील नाशिक परिरक्षक क्षेत्रातच होते। त्यामुळे हेमंत पाटील याचा आत्मविश्वास वाढला असून जळगाव, नंदुरबार, धुळे जिल्ह्यातून गुजरात व मध्य प्रदेश मध्ये होणाऱ्या तस्करीवर लक्ष देण्याऐवजी स्थानिकांना विविध प्रकरणात गुंतवून स्वतःची गैरकृत्ये सुरू आहेत। त्यामुळे गेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात माननीय मंत्री यांनी दिलेल्या निर्देशनानुसार हेमंत सुभाष पाटील पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखे धुळे यांची नाशिक परिरक्षक क्षेत्राच्या बाहेर तात्काळ बदली करावी व विभागीय चौकशी करण्याची मागणी मी या पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन द्वारे करते। सभापती महोदय आपण निर्देश द्यावे। दोन्ही गृह मंत्री इकडे संबंधित आहे, कृपया त्यांनी निवेदन करावे।